नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो व्हिडिओ असणार आहे आपल्या इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांची नुकतीच स्कॉलरशिपची परीक्षा झालेली आहे. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी थर्ड लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असते, म्हणजे मराठीचे एकूण 25 प्रश्न असतात ज्याच्यासाठी 50 गुण असतात. त्यांचे जे काही 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सोल्युशनसाठी आपल्याकडे जो स्कॉलरशिप परीक्षेचा सेट सी असणार आहे, म्हणजे संच सी असणार आहे या ठिकाणी. तर इंग्रजी माध्यमासाठी थर्ड लँग्वेज मराठीचे 25 प्रश्न, बरोबर. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या यातल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न काय सांगतो बघा. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. त्याचे औदार्य पाहून मला खूप आश्चर्य वाटले. तर औदार्य हे एक भाववाचक किंवा धर्मवाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. तर बघा, विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, स्वागत निरोप आहे, मंजूळ कर्कश पण आहे, सुबक बेडप पण आहे. तर विरुद्धार्थी शब्दांची नसलेला पर्याय कोणता, तर क्षणिक दुर्लभ. प्रश्न क्रमांक 3. नीता म्हणाली, आजी आता या जलपर्णीचं काय करायचं. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले. तर बघा, आता या वाक्याचं तर अतिशय काळजीपूर्वक जर आपण वाचलं तर या ठिकाणी आजी या नामानंतर या ठिकाणी आपल्याला एक स्वल्प विराम देणं गरजेचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणता शब्द प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय नाही, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीतून इंटरजेक्शन्स असं म्हणतो. फक्कड, अहाहा, वाह वाह हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय, तर खासी हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय नाही. प्रश्न क्रमांक 5. पुढील शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत. तर बघा, याचा पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 12. तर ती जोडाक्षरं कोणती आहेत बघा. यातलं जे ज्ञान, ज्ञा, त्याच्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या शब्दातलं त्य, तिसऱ्या शब्दातलं या ठिकाणी विस्तृतमधलं स्त्रू, त्याच्यानंतर हे क्ष, त्याच्यानंतर हे द स्पर्शी, त्याच्यानंतर हे त्र, श्व, स्टा, स्ट्र आणि प्रे, अशी एकूण किती 12 जोडाक्षरं आहेत. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या म्हणीचा अर्थ असणारी योग्य म्हण पर्यायातून आपल्याला शोधायची. बघा, डोळ्यात केर, कानात फुंकर, याचा अर्थ काय. तर पर्याय क्रमांक 3. कानाला ठणका, नाकाला औषध, म्हणजे काय. तर मूळ रोग सोडून मूळ रोग एका ठिकाणी आणि उपचार दुसरीकडे करणेच, असा याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 7. अंगा लावून राख, डोळे झाकून करीती पाप, असे म्हणत कोणत्या संतांनी जागरूकतेचा संदेश दिला. तर हा आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच संत तुकारामांनी हा संदेश दिलेला आहे आपल्या अभंगाच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी विनोदी लेखक कोण. मंगेश पाडगावकर, साने गुरुजी, ग. पाटील, दमा मिरासदार. तर दमा मिरासदार हे विनोदी लेखक आहेत. आता प्रश्न क्रमांक 9, 10 आणि 11 साठी हा उतारा आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायचे आणि त्या उतारावर आधारित प्रश्नांची काही उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचे. तर बघा, 9वा प्रश्न. शेकरूचा अधिवास कशामुळे धोक्यात आलेला आहे. तर शेकरू आपला जो राज्य प्राणी आहे, तर याचा जो अधिवास आहे तो अमर्याद अशा जंगल तोडीमुळं या ठिकाणी कशा आलेला आहे, तर धोक्यात आलेला आहे. तर तुम्ही याचा उत्तर देखील पाहू शकता. या ठिकाणी जंगल तोडीमुळे संकटात आला आहे. प्रश्न क्रमांक 10. उतार्यातील वर्णनानुसार पुढीलपैकी असत्य विधान कोणते. तर बघा, शेकरूचे घरटे गोलाकार असते, हे विधान सत्य आहे. तर आपण याचे जर काळजीपूर्वक जर हे केलं तर आपल्याला या सगळ्या विधानाची पडताळणी या ठिकाणी होईल.
तर शेकरू डहाळ्या व पाण्या वापरून गोलाकार घरटे बनवतो. शेकरू 6 ते 8 घरे तयार करतो. तर बघा, एक शेकरू 6 ते 8 घरे तयार करतो, म्हणजे हे देखील विधान कसं आहे, सत्य आहे. आता बघा, शेकरू आपल्या घरासाठी डहाळ्या व पाने वापरतो. बघा या ठिकाणी डहाळ्या व पाने वापरतो, बरोबर, म्हणजे हे देखील विधान सत्य आहे. शेकरूचे घरटे दगडांच्या कपारीत असते. तर हे विधान कसं आहे, असत्य आहे. म्हणजे आपला असत्य पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणते विशेषण उतार्यात आलेले नाही. म्हणजे आपला जो उत्तर आहे त्यापैकी कोणते आलेले आहे, तर झुपकेदार, लालबडक, देखणा हे तिन्ही विशेषण आपल्या उतार्यामध्ये आलेले आहेत. तर एकदाच हे विशेषण आपल्या उतार्यात या ठिकाणी आलेलं नाही. प्रश्न क्रमांक 12, 13, 14 हे जे आहेत तर ते आपल्या ह्या कवितेवर आधारित. ही कविता आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी वाचवायची आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, रेलगाडीचा वेग केव्हा मंदावतो. तर तुम्ही पहा, वेग आता मंदावला, आला डोंगराचा घाट, म्हणजेच घाट लागल्यावर, पर्याय क्रमांक 1. 13, कवीच्या मते प्रवासी कशामुळे घाबरू शकतात. तर कशामुळे घाबरू शकतात, तर याचं देखील उत्तर सरे बोगद्याची, तर बघा याचं उत्तर येणार आहे बोगद्यातील काळोखामुळे. तर काळोख हा चौकडे, नका भिवू, नका कोणी भिवू पण, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कवितेत आलेली विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती. तर काळोख आणि हा उजेड ही विरोधार्थी शब्दाची जोडी या कवितेमध्ये आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, फंद या शब्दास पर्यायातील कोणता शब्द जोडल्यानंतर जोड शब्द तयार होईल. तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 म्हणजेच फितुरी जर हा शब्द जोडला तर एक जोड शब्द तयार होईल. तो कसा असेल, फंद फितुरी. प्रश्न क्रमांक 16 बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा. तर या ठिकाणी शुद्ध शब्द जो आहे तो आहे आपला पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हकीकत. हे 3 पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 17, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. हिरव्यागार फांदीवरती झोपाळे झुलत होते. तर बघा, झोपाळे हे जे आहे अनेक वचने, आणि जेव्हा आपल्याला एखाद्या नामाचं लिंग ओळखायचं असतं तेव्हा आपण लिंग ओळखताना नेहमी त्याच्या एकवचनाचाच वापर करायचा. तर झोपाळेचं काय, ते झोपाळं, तर ते झोपाळे किंवा ते झोपाळे, तो झोपाळे अनेक वचनी झालं, तर झोपाळा या अर्थाने तो झोपाळा म्हणजेच पुल्लिंगी. झोपाळा, झोपाळे, झोपाळे अनेक वचनी, त्याचं एक वचन झोपाळा, तर तो, ती, ते ही सर्वनामे जोडून आपण एखाद्या नामाचे लिंग ओळखू शकतो. प्रश्न क्रमांक 18, अपूर्ण वर्तमान काळ असणारे वाक्य निवडा. तर बघा, सोनाली नवीन पुस्तकातील गोष्ट वाचत असे, हा पण नाही. सोनाली नवीन पुस्तकातील गोष्ट वाचत आहे, वाचत आहे म्हणजे वाचण्याची क्रिया कशी आहे, आत्ता सुद्धा चालू आहे, म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळी वाक्य आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19, वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यानुसार अयोग्य जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची. बघा, तर बघा, हितगुज करणे, अतिशय गोंगाट करणे, नवल वाटणे, अचंबा वाटणे, रोजगारी होणे, कामधंद्याला लागणे, हेवा वाटणे, असूया वाटणे. तर हितगुज करणे, अतिशय गोंगाट वाटणे ही वाक्प्रचार व त्याचा अर्थ ही चुकीची जोडी आहे. म्हणजे हितगुज करणे म्हणजे काय, मनातील गोष्टी करणे. प्रश्न क्रमांक 20, समानार्थी शब्दांची योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला निवडायची. तर अयोग्य जोडी या ठिकाणी, तर रंक आणि राव ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. बाकी तिन्ही पर्याय कसे आहेत, तर ते समानार्थी शब्दाची जोडी सांगणारे पर्याय या ठिकाणी आहेत. वळूया प्रश्न क्रमांक 21 कडे. दिलेल्या आकृतीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून 6वे अक्षर कोणते. तर ह्या आकृतीतील जर आपण एक म्हण तयार केली तर म्हण कशी तयार होईल, आपल्याला पुढच्यास ठेच मागचा शहाणा, पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशा प्रकारची एक म्हण तयार होईल. आणि या म्हणीचं उजवीकडून 6वं अक्षर आहे, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मा येणार आहे. प्रश्न क्रमांक 22, क्षत्रिय धर्म या शब्दात एकूण किती वर्ण आहेत. तर क्षत्रिय धर्म या शब्दात एकूण 13 वर्ण आहेत. तर ते वर्ण कोणते, तर बघा, पहिल्यांदा
या ठिकाणी आपण या शब्दाची फोड करूया. पहिला बघा, या ठिकाणी क अधिक श अधिक अ ही झाली क्षची. त्याच्यानंतर त्रची बघा, त अधिक र अधिक इथे वेलांटी परस्व ई. त्याच्यानंतर यची य अधिक अ अधिक आता कोणता शब्द राहिला तर धर्मची, बरोबर. याच्यामध्ये बघा ध अधिक अ आणि शेवटी धर्म र अधिक म अधिक अ. तर आपण जर मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23, वचन बदलानुसार चुकीचा पर्याय निवडा. तर वचन बदलानुसार चुकीचा पर्याय कोणता आहे? नात नाते. प्रश्न क्रमांक 24, दिलेल्या शब्दासमोरील दोन्ही अर्थ योग्य असणारा शब्द निवड. दोन्ही अर्थ योग्य असणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? यातून निवडावयाचा आहे. तर यानुसार दोन्ही अर्थ योग्य असणारा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1, सूत म्हणजे मुलगा सुद्धा होतो आणि धागा सुद्धा होतो. आणि शेवटचा प्रश्न, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. जुन्या रूढीचे पालन करणारा. तर जुन्या रूढीचे पालन करणाऱ्याला आपण काय म्हणतो? तर सनातनी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी माध्यमाच्या या आपली जी थर्ड लँग्वेजचा जो पेपर आहे त्यामधल्या मराठीच्या 25 गुणाचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे.